नांदणीमधील स्थलांतरित माधुरी हत्तीला पुन्हा परत आणावा यासाठी सांगलीत सह्यांची मोहीम। नांदणी येथील प्रसिद्ध माधुरी उर्फ महादेवी हत्तीला पुन्हा मठात परत आणण्याच्या मागणीसाठी सांगली शहरात सह्यांची मोहीम उभारण्यात आली। ही मोहीम भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या मोहिमेला सांगलीकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिकांनी सह्या करून आपली भूमिका नोंदवली। माधुरी हत्तीच्या स्थलांतरामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। या सह्यांमुळे केवळ माधुरीला परत आणण्याची मागणीच तर अंबानी ट्रस्टच्या भूमिकेवर ही नाराजी व्यक्त करण्यात आली। अनेकांनी ट्रस्टच्या निर्णयावर टीका करत ही धार्मिक भावना दुखवणारी कृती असल्याचे म्हटले आहे। दरम्यान सांगलीतील ऐतिहासिक गणपती मंदिरात नवा बबलू हत्ती आणावा अशी जनतेची मागणी असून त्या दृष्टीनेही जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पुराण काळापासून म्हणजे हजारो वर्षापासून हत्ती आणि मानवाची मैत्री आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे। ते दोघेही एकमेकाबरोबर अगदी कुटुंबाप्रमाणे जिव्हाळ्याने राहतात। आज नांदणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल मी पेटा ह्या संस्थेचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय रद्द झाला पाहिजे आणि आपल्या सर्वांची लाडकी माधुरी म्हणजे महादेवी जिच्यावर आपलं प्रेम आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिला परत दिलं पाहिजे। त्याचबरोबर सांगलीमध्ये सुद्धा बबलू हत्तीनंतर परत दुसरा हत्ती आणला गेला नाही, तर आम्ही सर्व सांगलीकर एकत्रित येऊन गणपती संस्थानला विनंती करणार आहे की तुम्ही बबलू हत्ती सारखाच आणखीन एक नवीन हत्ती आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी समस्त सांगलीकर एकवटून आम्ही जे काही वन खाता असेल किंवा प्रशासन असेल त्या सगळ्यांच्याकडे विनंती करणार आहे, प्रयत्न करणार आहे। पण कोणत्याही परिस्थितीत माधुरीला परत दिलं पाहिजे आणि सांगलीमध्ये नवीन बबलू हत्ती आणला पाहिजे अशी मोहीम आज आम्ही सांगलीत चालू केलेली आहे मारुती चौकापासून। आणि इतका प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला मिळत आहे की नागरिक असतील, छोटे मुलं असतील, महिला असतील, सगळेजण याबाबत सकारात्मक आहेत आणि सगळ्यांची इच्छा आहे की माधुरी परत आली पाहिजे आणि बबलू पण सांगलीमध्ये परत नवीन आणला पाहिजे। सध्या जिओ या कंपनीवरती लोकांचा प्रचंड रोष आहे, ते बॉयकॉट करायला लागलेले आहेत। याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर पसरायला वेळ लागणार नाही, त्यामुळं लवकरात लवकर यांनी याचा विचार करावा आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हा निर्णय करावा आणि माधुरीला परत द्यावं।